तर कालच्या निकालानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। महाराष्ट्रातील घडामोडींना चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। डीवाय चंद्रचूड निर्णय देऊ शकले नाहीत असा आरोप राऊतांनी केलाय। योग्य निर्णय दिला असता तर चित्र वेगळं असतं असंही राऊतांनी म्हटलंय। 12 आमदारांबाबत योग्य निकाल झाला नाही। संजय शिरसाटांनी संजय राऊतांना त्यानंतर उत्तर दिलेलं आहे। राऊतांनी सिल्वर ओकवर जाऊन चिंतन करावा असा टोला जो आहे तो संजय शिरसाटांनी लगावला आहे। सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना ते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड। सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मकतेच्यावर निर्णय देऊ शकले नाही, याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही। जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं। आज जे तुम्हाला चित्र दिसतंय तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं। आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत। पराभव झालेला माणूस अनेक कारण दाखवू शकतो। याच्यामुळे हे झालं नाही, त्याच्यामुळे ते झालं नाही, मग बॅलेटच ईव्हीएम मशीन खराब होती किंवा ते त्याला हॅक केलं गेलं, असे सर्व प्रकार ते करतील। पण प्रत्येक ठिकाणच्या ज्या लढती जर पाहिल्या तर त्या भागातील सर्व आमदार किंवा त्याच्या असलेल्या कार्यकर्त्याला विचारा या कशा झाल्या। म्हणून आता त्यांच्याकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही। सिल्वर ओकवर जाऊन आता चिंतन मनन करणे हा एकमेव पर्याय त्याच्या समोर आहे।